Hallelujah. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आपण दुसऱ्या सेशनकडे येत आहोत. आपण आगमन काळाविषयी चिंतन केलेलं आहे. आता आपण पवित्र आत्मा आणि त्याची चिन्ह यावरती चिंतन करूया. पवित्र आत्मा कोण आहे? कोण आहे पवित्र आत्मा? The third person in the Holy Trinity. So what is Holy Trinity? पवित्र त्रैक्य काय आहे? पवित्र त्रैक्य माझ्या श्रद्धेचा गाभा आहे. इज अ कोर ऑफ माय फेथ. पवित्र त्रैक्यच नसेल तर माझ्या श्रद्धेला अर्थ काय? What is my faith without Trinity? We worship a Trinitarian God. Three persons, one God. Equal in divinity. तिघेही दैवी तत्वामध्ये समान आहेत. या तीन मधील एक म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा खुद्द परमेश्वर. म्हणून बायबलमध्ये आपण यहुदी परंपरेमध्ये शब्द ऐकतो यावे. यावे बरोबर ना? शब्द ऐकतो ना? आता हा शब्द जो असतो इब्री भाषेमध्ये यावे शब्द नाही आहे. ते शब्द घेतच नाहीत. ते उच्चारत नाहीत शब्द. ते डोंट प्रनाउन्स दॅट वर्ड बिकॉज दे से दे बिलीव्ह दॅट आय एम नॉट वर्दी टू अटर गॉड्स होली नेम. And that's why they don't utter God's name. They are silent at that time. हिब्रू भाषेमध्ये शब्द येतो, इंग्लिशमध्ये आपण येतो YWH एवढा शब्द येतो. आता त्याला काय उच्चार आहे का? इज देअर एनी प्रोनाउन्सिएशन? इफ यू ट्राय टू प्रोनाउन्स इट, इट विल बी द व्हॉइस ऑफ युअर ब्रेथ. तुमचा श्वास, ज्यात श्वासाचा जो आवाज आहे तो आवाज, तो त्याचा आवाज होतो. या हा आवाज येतो. त्याचं कारण असं आहे की परमेश्वराने जेव्हा माणसाला निर्माण केलं तेव्हा परमेश्वराने माणसामध्ये काय फुंकलं? श्वास फुंकला. सो दॅट ब्रेथ इज द होली स्पिरिट. त्या श्वासामुळे आपल्याला जीवन मिळालं. आणि तो जो श्वास आहे त्याला हिब्रू भाषेत शब्द आहे रुहा. रुहा. रुहा म्हणजे तिथून तो अरबी भाषेमध्ये शब्द आला रूह. उर्दूमध्ये पण तो शब्द आला रूह. रूह मीन्स द सोल, द स्पिरिट. म्हणून परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये संचारलेला आहे. म्हणून आपण जिवंत आहोत. आता पवित्र आत्मा समप्रमाणामध्ये देव आहे. ही इज इक्वल इन डिव्हिनिटी. पित्यापेक्षा जास्त, पुत्रापेक्षा कमी असं नाही. दे ऑल आर इक्वल इन स्टेटस. दे आर इन युनिटी, दे आर इन लव्ह. ते प्रेमामध्ये एकत्र आहेत. म्हणून पवित्र आत्म्याची 8 चिन्ह मी तुमच्या समोर ठेवत आहे. The symbols of the Holy Spirit. First, पहिलं चिन्ह जे आहे ते म्हणजे पाणी. वॉटर. वॉटर इज अ सिम्बल ऑफ द होली स्पिरिट. पाण्याचा गुणधर्म काय असतो? पाणी शुद्ध करतो. वॉटर प्युरिफाईज. पवित्र आत्मा माणसाला शुद्ध करतो. म्हणून
पाणी हे पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे. So the Holy Spirit purifies us so that we may be presented to God. We may be worthy to come before God. So the Holy Spirit is the purifier, the cleansing spirit. म्हणून आपल्या श्रद्धेमध्ये आपण पाणी बाप्तिस्मामध्ये वापरतो. द टाइम ऑफ बॅप्टिझम वी आर क्लेन्स फ्रॉम आवर ओरिजिनल सिन. आपल्याला आपल्या मूळ पापापासून शुद्ध केलं जातं आणि आपल्याला शुद्ध करून ख्रिस्तासारखं आपल्याला प्रतिबिंबित केलं जातं. म्हणून बाप्तिस्माच्या वेळेला बाप्तिस्मा झाल्यानंतर डोक्यावरून पाणी ओतल्यानंतर बाळाच्या अंगावरती सफेद कपडा दिला जातो आणि त्याला सांगितलं जातं की तू आतापासून नवीन निर्मिती झालेला आहेस, ख्रिस्तासारखं तुला शुद्ध करण्यात आलेलं आहे, आता तू पवित्र आहेस. सो द होली स्पिरिट प्युरिफाईज अस अँड मेक्स अस होली लाईक क्राइस्ट. पहिलं चिन्ह पाणी. दुसरं चिन्ह अनॉइंटिंग, पवित्र तेल लावणं, अभिषिक्त करणं. पवित्र आत्मा आपल्याला अभिषिक्त करतो. टू बी अनॉइंटेड इज टू बी चोजन. निवडलेलं आहोत आपण. आणि कोणी निवडलं आपल्याला? पवित्र आत्म्याने निवडलं. अगदी पवित्र मरिया, तिला कोणी निवडलं? पवित्र आत्म्याने निवडलं. And she was chosen to be the mother of God. Prophets, संदेष्टे यांना कोणी निवडलं? पवित्र आत्म्याने निवडलं. आणि पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्यांनी देवाचा शब्द प्रकट केला. So the anointing is the symbol of the Holy Spirit. म्हणून दृढीकरणाच्या साक्रामेंटामध्ये जेव्हा आपल्याला पवित्र तेल लावलं जातं, we are anointed with the chrism that we may invoke the Spirit which is given to us at the time of baptism. दृढीकरणाच्या साक्रामेंटामध्ये आपल्याला तेलाद्वारे अभिषिक्त केलं जातं जेणेकरून आपल्याला जो पवित्र आत्मा वेळेला मिळालेला आहे तो आपण जागृत करावा आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जीवन जगावं. म्हणून तो पवित्र आत्मा आपल्याला दिला गेलेला आहे याची जाणीव करून दिली जाते. म्हणून बिशप ते शब्द वापरतात, रिसीव द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार कर. आणि नंतर ते सांगतात तुला शांती असो. सो द होली स्पिरिट थ्रू द अनॉइंटिंग ब्रिंग्स पीस. अभिषिक्त केल्यानंतर पवित्र आत्मा व्यक्तीला शांती प्रदान करतो. कारण शांती सर्वस्वी देवाचं दान आहे, ते माणसाची उपलब्धी नाही. तिसरा जे चिन्ह आहे दॅट इज फायर, अग्नी. अगदी जुन्या करारापासून जर आपण बघितलं तर अग्नीला एक विशिष्ट महत्त्व आहे. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे अग्नी भस्म करते आणि दुसरं म्हणजे अग्नी शुद्ध करते. जे काही वाईट आहे ते नष्ट करते, जे काही चांगलं आहे ते शुद्ध करते. सोनं जे असतं सोनं ते जेव्हा खणीतून काढतात, when it is taken from the ore, from the mine, in its raw form it is equally precious. It is put into the furnace so that it becomes pure. सोनं जेव्हा खणीतून काढतात तेव्हा ते तितकंच मौल्यवान असतं, तितकंच महत्त्वाचं असतं, पण त्याला अग्नीच्या भट्टीत टाकतात जेणेकरून ते शुद्ध केलं जावं आणि धारण करण्यासाठी पात्र व्हावं. आपलं तसंच आहे. आपण सगळेजण देवाची लोक आहोत आणि परमेश्वर आपल्याला पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये शुद्ध करतो जेणेकरून आपण देवाला स्वीकारणीय व्हावेत, देवाला प्रिय व्हावेत. म्हणून त्या अग्नीद्वारे आपल्याला शुद्ध करतो. म्हणून पेंटेकॉस्टच्या दिवशी जेव्हा ती पवित्र आत्मा उतरला तेव्हा ती अग्नीच्या जिभा त्या प्रेषितांवर उतरल्या आणि त्या प्रेषितांवरती राहिल्या आणि ते अंतकणातून शुद्ध झाले आणि त्याने ख्रिस्ताची स्वार्था जगाला घोषविली.
So the fire destroys evil and purifies what is dead in you. आपल्यामध्ये जे काही वाईट आहे ते पवित्र आत्मा नष्ट करतो आणि आपल्यामध्ये जे काही शुद्ध आहे, जे काही आहे ते आपल्याला शुद्ध करून अधिक चांगलं होण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला प्रेरणा देतो. फोर्थ सिंबल, the fourth symbol is the cloud and the light. मेघ किंवा ढग आणि प्रकाश. इस्रायल लोक अरण्यामध्ये होते. इस्रायल लोक अरण्यामध्ये होते. इस्रायल लोक जेव्हा अरण्यामध्ये होते तेव्हा ते अरण्यामध्ये वाट चालत असताना, when the Israelites were in the wilderness, they asked for the sign. They asked for the sign that God is with us. की परमेश्वर आमच्या बरोबर आहे याचं चिन्ह काय. तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं की लोकांना सांग की दिवसा मी तुमच्यावरती ढगाने छाया करीन आणि रात्री मी तुम्हाला दीपस्तंभाद्वारे प्रकाशित करीन. So when God told Moses, then in a daytime I will be like a cloud over you, sheltering you and walking with you. म्हणून ते जेथे जेथे गेले तेथे तो मेघ गेला, ढग गेला. So God was walking with them. So the cloud is a symbolism that God is walking with them. And then in the night time that God is there with them, there was a pillar of fire. अग्निस्तंभ तिथे होता. त्या अग्निस्तंभामध्ये त्यांना देवाचं अस्तित्व जाणवलं की रात्री परमेश्वर आमच्या बरोबर आहे, दिवसाही परमेश्वर आमच्या बरोबर आहे. So God is with us in a daytime and in night time. म्हणून मेघ आणि प्रकाश ही दोन पवित्र आत्म्याची चिन्ह आहेत. So God was walking with them. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याबरोबर चालत आहे, परमेश्वर आपल्याबरोबर वाट चालत आहे याचं चिन्ह मेघ आणि प्रकाश आहेत. म्हणून आपण आपल्या उपासनेमध्ये लाईट, मेणबत्तीला महत्व आहे. द फ्लेम्स इंडिकेट द सिम्बलिझम दॅट गॉड इज विथ अस टू इल्युमिन द डार्कनेस, टू टेक अवे द डार्कनेस अँड ब्रिंग द लाईट टू द वर्ल्ड. सिम्बलिझम. पाचवं चिन्ह जे आहे ते म्हणजे द फिंगर ऑफ गॉड. फिंगर. पेन्सिरा बोधवचनकार आपल्याला सांगतो की द फिजिशियन इज द फिंगर ऑफ गॉड अँड ही ब्रिंग्स हिलिंग टू द पीपल थ्रू फिजिशियन. डॉक्टर जे असतात ते देवाचं बोट आहेत आणि परमेश्वर त्यांच्याद्वारे लोकांना आरोग्य देतात. म्हणून आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, डॉक्टर इज the medium between God and man for healing. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या बहिऱ्या माणसाच्या कानामध्ये बोट घातलं आणि त्याला श्रवणशक्ती प्राप्त झाली. So the Holy Spirit opens our ears, opens our minds, and the Holy Spirit brings healing to us. So the finger of God. The sixth symbolism is the hand. बायबलमध्ये हाताला फार महत्व आहे. अगदी दानिएलच्या पुस्तकामध्ये एक हात त्या याच्यावरती भिंतीवरती लिहिताना दिसला. प्रभू येशू ख्रिस्ताने डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली.
So whenever we place hand, we impart blessings. चर्चमध्ये जेव्हा डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केली जाते, that is a symbolism that we pass on the blessing, pass on the authority. So the hand is the symbolism of the Holy Spirit. म्हणून बिशप महाशय जेव्हा दृढीकरणाचं साक्रामेंट देतात, ते जे उमेदवार असतात त्यांच्या गालाला स्पर्श करतात. So the bishop at the time of the sacrament of confirmation, at the time of confirmation, he is placing his hand on the cheek of the person. So that is a symbolism of imparting the gift of the Holy Spirit, the gift of peace to the child, to the candidate. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेव्हा हात ठेवला डोक्यावरती, लोक बरी झाली. So imparting the healing power of God to people. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त बायबलमध्ये सांगतो, मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आजारांना बरं करतो. मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अशुद्ध शक्ती बाहेर काढतो. So the healing touch of God is the symbolism of the Holy Spirit. The seventh symbolism is the seal, mudra. मुद्रा माहिती ना, शिक्का असतो तो. आता जो शिक्का असतो ते अधिकाराचं प्रतीक आहे. Whenever there is if you are making any legal document, you have a seal imprinted on that. शिक्का मारतो ना आपण, to make it authenticate, to make it permanent. Am I right? That seal is the symbolism of the Holy Spirit. We have been sealed in the Holy Spirit for eternity for Christ. पवित्र आत्म्यामध्ये आपल्याला मुद्रांकित करण्यात आलेला आहे, कायमस्वरूपी देवाची मुलं म्हणून. आणि म्हणून जगातली कुठली शक्ती, जगातलं कोणी व्यक्ती आपल्याला देवापासून अलिप्त करू शकत नाहीत. म्हणून संत पौल इकडे आपल्याला सांगतो, हू कॅन सेपरेट मी फ्रॉम क्राइस्ट. जगामधील जे वाईट गोष्टी आहेत, जगामध्ये जी अशुद्धता आहे, जगामध्ये जी नग्नता आहे, जगामध्ये जे वाईट आहे, ते मला ख्रिस्तापासून अलिप्त करू शकतं का? निश्चित नाही. कारण मला ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याद्वारे मुद्रांकित करण्यात आलेला आहे. I am been sealed in the Christ through the Holy Spirit. मग जर मला पवित्र आत्म्याद्वारे चिन्हांकित करण्यात आलेला आहे, मुद्रांकित करण्यात आलेला आहे, which means I belong to God. मग जर मी देवाचा आहे, तर मला जगाची ओढ का आहे? जर मी देवाचा आहे, देवाने माझ्यावरती शिक्का मारलेला आहे, तर मी जगातल्या गोष्टींच्या मागे का धावतो? I belong to God. And if I belong to God, why am I worried? For what? What is the cause of my worry? मला चिंता कशाची आहे? कारण देवाने मला कायमस्वरूपी त्याचं मूल म्हणून स्वीकारलेलं आहे. म्हणून संत पौल आपल्याला सांगतो, थ्रू क्राइस्ट वी हॅव बिकम द हेअर टू हेवन. वी हॅव बीन अडॉप्टेड बाय गॉड थ्रू क्राइस्ट. ख्रिस्तामध्ये आपल्याला दत्तक घेतलेलं गेलेलं आहे. Jesus has paid the ransom for our sins. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापाची भरपाई केलेली आहे. आपल्याला त्याच्या रक्ताने त्याने विकत घेतलेला आहे. व जर आपल्याला विकत घेतलेला आहे, ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपण विकत घेतले गेलेलो आहोत, मग आपण जगामध्ये गुरफटून का गेलेलो आहोत? आपण जगामध्ये का हरवलेलो आहोत? कारण आपल्याला त्याची जाणीव नाही. वी आर इग्नोरंट अबाउट व्हॉट क्राइस्ट हॅज डन फॉर अस. सो
in reality, Satan cannot be the first enemy. Ignorance is our first enemy. Satan is just a creature. Who is he? He is not greater than God. Who is he? But our ignorance is the biggest enemy. Because we choose to be ignorant. आपल्याला अज्ञानी राहायला आवडतं. कारण जर आपण सज्ञानी झालो तर बदलावं लागेल. आणि बदलायचं नाही म्हणून अज्ञानीच राहायचं. अज्ञानात सुख असतं ना. इग्नरन्स इज अ ब्लिस. अज्ञानीपणात आनंद वाटतो. कोणाचं टेन्शन नाही. कोणी विचारलं का सांगायचं मला माहीत नाही. कोणी मला शिकवलंच नाही. वयाची 70 वर्ष झाली, 80 वर्ष झाली, मला आजपर्यंत कोणी शिकवलंच नाही. आणि मी शिकलो नाही हा वेगळा भाग. मला कोणी शिकवलं नाही आणि मी शिकलो पण नाही. तसं मला मोबाईल चालवायला कोणी शिकवलं नाही, पण मोबाईल चालवायला मी शिकलो. पण श्रद्धेच्या बाबतीत मला कोणी शिकवलं नाही. मोबाईल चालवायला कोणी शिकवलं. इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट कोणी शिकवलं. ती भाषा पण मला वाचता येत नाही, पण मला येतं, करता येतं. हे केलं काय हे होतं, ते केलं की ते होतं. बरोबर, ते मला कोणी शिकवलं नाही. पण देवाविषयी मला कोणी शिकवलं नाही म्हणून मी अज्ञानी आहे. एक्सक्यूजेस ना. We are good at justifying our excuses. The last symbolism of the Holy Spirit is the dove. Dove is unharmful. प्रभू येशू ख्रिस्त बायबलमध्ये सांगतो, कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. कबूतर कोणाला कधी उपद्रव करत नाही. The pigeon doesn't harm anyone. Maybe the pigeon can carry some bacteria in their wings and all, that's okay. That's fine. But deliberately the pigeon doesn't harm anyone. The pigeon is a symbolism of peace. Right in the first book of the Genesis, at the time of the flood, when the flood was settled down, सगळं पाणी ओसरलेलं होतं. नोहाने सगळ्यात पहिला पक्षी कुठला पाठवला? Which bird was sent first? Raven. What is the common word for that? Crow. That's why no one is trusting the crow. The second one was sent was the pigeon. So the pigeon is faithful. It was sent and it came back with the leaf of the olive. So it came with the leaf of the olive, symbolizing the olive is again the fruit which is more important and significant in the liturgy for its oil. And the oil of olive is used for anointing. In the liturgy, we have the 3 oils which are blessed. They are from the olive oil. And the pigeon bringing that oil, that leaf, symbolizing life. Because that leaf was not a dead leaf, it was a green leaf. Life. So the Holy Spirit comes with life. The Holy Spirit is faithful. The Holy Spirit doesn't go away from us. It comes back to us. The Holy Spirit is faithful. पवित्र आत्मा विश्वासू आहे. आपल्याला एकाकी सोडत नाही. पवित्र आत्मा आपल्यापासून दूर जात नाही. पवित्र आत्मा निष्ठेने आपल्याबरोबर राहतो. आणि पवित्र आत्मा जीवनाचा आत्मा आहे. पवित्र आत्मा आपल्याला जीवन देणारा आत्मा आहे. म्हणून आपण चिंतन केलं पाहिजे की पवित्र आत्म्याची प्रार्थना करताना मला किती गोष्टी माहीत आहेत पवित्र आत्म्याविषयी. पवित्र आत्मा माझ्या जीवनात कशा प्रकारे सक्रिय आहे. हाऊ इज द होली स्पिरिट ॲक्टिव्ह इन माय लाईफ.
One example. Name the fruit of the Holy Spirit. One of the fruit of the Holy Spirit. Sorry? Love. Peace, joy. समंजसपणा. Okay. Counsel, understanding. Azun. Now ask one question to yourself. How many fruits do you bear in life? प्रेम आहे कोणासाठी? ह्युमन बिंग. ऑल की ठराविक? Easy to say. Reflect deeply and you'll come to know. I love those who love me. But Jesus says, love your enemy. Peace. Is there peace in my life? I pray to the Holy Spirit, and the fruit of the Holy Spirit is peace. And if I say that peace, Holy Spirit is there in my life, why is peace absent in my life? Is it that the Holy Spirit is incapable of giving you peace? पवित्र आत्मा मला शांती द्यायला असक्षम आहे का? नाही. मग माझ्या जीवनामध्ये शांती का नाही? जॉय, आनंद आहे का माझ्या जीवनात? कुठल्या गोष्टीविषयी आनंद आहे? नवीन मोबाईल घेतला की आनंद असतो. घरामध्ये वस्तू नवीन आली की आनंद असतो. सो माय जॉय इज अबाउट थिंग्स. माझा मोबाईल पडला तर मला वाईट वाटतं, माणूस पडला ते वाईट वाटत नाही. नाही का? मोबाईल फुटला तर लाखाचा मोबाईल म्हणून वाईट वाटतं, माणूस मरून गेला काय नाही. कुठलं महत्वाचं, माणूस की मोबाईल? जर माणूस महत्वाचा आहे मग मोबाईलला महत्व का दिलं जातं? घरामध्ये माणसाबरोबर बोलायला वेळ नाही. माणूस महत्वाचा आहे ना. मग पती असेल, पत्नी असेल, मुलं असतील, आई बाबा असतील, त्यांच्याशी किती वेळा बोलतो मी? मग मोबाईलला जितका वेळ मी देतो तितका वेळ माझ्या घरामध्ये माझ्या लोकांना देतो का? माझा आनंद कशामध्ये आहे? इन्स्टामध्ये, व्हॉट्सॲपमध्ये, फेसबुकमध्ये, की माझ्या घरातल्या माणसांमध्ये? पण जर माझ्या घरातल्या माणसांमध्ये माझा जर आनंद आहे असं मी सांगतो तर माझ्या घरातल्या माणसांना मी किती वेळ देतो? माझ्या घरातल्या माणसांवर बोलायला किती वेळ आहे मला? अगदी मुलांना काय हवं आहे, मुलं कशी आहेत, मुलांच्या काय अडचणी आहेत, त्यातरी आपण विचारतो का? मग आनंद कशामध्ये आहे? बघा आपण किती विरोधाभासाचं जीवन जगतो. वी आर लिव्हिंग अ लाईफ ऑफ पॅराडॉक्स. आय से जॉय कम्स फ्रॉम द होली स्पिरिट. Where is my joy coming from? Things, the costliest garments or vestments or dresses that I get, the luxurious items that I purchase, the lavish living lifestyle. So my joy is in these things. And how does it come from the Holy Spirit? Holy Spirit, पवित्र आत्मा जागतिक आहे का? इज द होली स्पिरिट वर्ल्डली? मग पवित्र आत्म्याचा आनंद जागतिक असेल का? मग माझ्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो जर जागतिक आहे तर तो पवित्र आत्म्याकडून कसा येणार?
म्हणून मला वस्तूमध्ये आनंद वाटतो पण व्यक्तीमध्ये आनंद वाटत नाही. माझ्या पत्नी बरोबर, माझ्या पतीबरोबर बोलायला मला वेळ नाही, पण देवाची स्तुती करायला मला वेळ आहे. पण परमेश्वर काय सांगतो मला कधी परमेश्वर दाखवतो की नाही की मी माझ्या पत्नीशी बोलत नाही. तर मला प्रभू सांगत नाही का, अरे जा पत्नीबरोबर बोल, पतीशी बोल, पतीला नीट वागव, पत्नीला नीट वागव. परमेश्वर आपल्याला परवानगी देतो, एकमेकांना वाईट वागवायला परवानगी देतो, मग तरी आपण एकमेकांना वाईट वागवतो, आपण एकमेकांच्या विरोधात वागतो, एकमेकांची बोलत नाहीत, एकमेकांना बोला धरतो घरामध्ये. हे पवित्र आत्म्याकडून येतं. मग मी पवित्र आत्म्याची प्रार्थना करतो ना, मग हे कुठून येतं? आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की आपण पुष्कळ गोष्टी बोलतो, पुष्कळ प्रार्थना करतो, पण आपली प्रार्थना पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित आहे का? कारण ज्या ज्या गोष्टी पवित्र आत्म्याला विरुद्ध आहेत त्या गोष्टी पवित्र आत्मा कसं करायला सांगणार आपल्याला? आणि पवित्र आत्मा जर आपल्याला चुकीच्या गोष्टी करायला सांगत नाही तर आपण चुकीच्या गोष्टी का करतो, हा प्रश्न आपण चिंतनासाठी घेतला पाहिजे. आपण पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात किती सक्रिय होण्यासाठी आमंत्रित करतो. पवित्र आत्मा प्रेमाचा, दयेचा, क्षमेचा, शांतीचा, आनंदाचा आत्मा आहे, समंजसपणाचा आत्मा आहे. पण हे गुण माझ्या जीवनात जर दिसत नसतील तर मग पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये विरोधाभासी कसा झाला? हाऊ इज द होली स्पिरिट पॅराडॉक्सिकल इन माय लाईफ इफ आय डोंट रिफ्लेक्ट दिस fruits of the Holy Spirit or the gifts of the Holy Spirit in my life. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कालचं शुभवर्तमान होतं ना, कालच ना, काय सांगतो की प्रत्येक जण प्रभू प्रभू करणारा प्रत्येक जण स्वर्गात जाईल का? कोण जाईल स्वर्गामध्ये? जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो आणि चालतो तोच स्वर्गात जाईल. मग प्रभूची आज्ञा आहे की तुम्ही एकमेकांना प्रेमाने वागवा, एकमेकांवरती प्रेम करा. त्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे जर आपण वागलं नाहीत आपण कुठे जाऊ? किती प्रार्थना करा, किती टाळ्या वाजवा, किती जोरात आवाज करा, जर जीवनात प्रेम नसेल, इतरांना प्रेमाने वागवत नसू, इतरांना क्षमा करत नसू, इतरांना दया दाखवत नसू, इतरांना समजून घेत नसू, तर स्वर्ग मिळेल का? ज्या स्वर्गाची आशा धरलेली आहे तो स्वर्ग मिळेल का? प्रार्थना करूया, देवाला सांगूया, आमची हृदय उघड, आमची मनं आशीर्वादित कर.